नमस्कार. हे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे केळशीमध्ये, दापोलीमध्ये. फार सुंदर आहे आणि आजूबाजूचं सराउंडिंगसुद्धा एवढं ब्युटिफुल आहे. मी प्रथमच येतो आहे 20 वर्षामध्ये इकडे एकदा. आतमध्ये देवीचा फोटो काढायला अलाउड नाही आहे, पण मी तुम्हाला सेपरेट देवीचा फोटो मी पाठवेन. आणि हे 300 वर्षापूर्वीचं देऊळ आहे आणि इथे शिवाजी महाराजांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत. फार सुंदर परिसर. आजूबाजूला झाडे आहेत, गार्डन केलेलं आहे. आतमध्ये परिसरामध्ये टॉयलेटची सुद्धा व्यवस्था केली आहे. वीस वर्ष मी दापोलीत येत जातो आहे, परंतु कधी इथे केळशीला आलेलो नव्हतो. पण आज म्हटलं आज जाऊया. पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे आणि गावामध्ये तुम्हाला हॉटेल वगैरे मिळतील. सुंदर हॉटेल आहे. आणि आता मी भूक लागलेली आहे, जेवायला सुद्धा जाणार आहे. आणि इकडे केळशीमध्ये भाटी म्हणून एरिया आहे, तिकडे मोनिका मेस. तिकडे तुम्हाला व्हेज नॉनव्हेजची उत्तम सोय आहे. त्यांना फक्त फोन करून अर्धा तास सांगायला लागतं. इथून देवी दिसते, देवीचा गाभारा. मी तुमच्यासाठी गाभाऱ्यात शिरलो आणि गुपचूप व्हिडिओ काढलेला आहे. फारच सुंदर आहे परिसर. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठमोठे डोंगर आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीचं छोटासा देऊळ आहे. श्री महालक्ष्मी प्रसन्न. आता इकडे जवळच्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल तर वाळूची टेकडी, केळशी समुद्र किनारा, याकूब बाबा दर्गा, भैरव जोगेश्वरी मंदिर, उंबटकर करीन देवी मंदिर, जाकमाता देवी, बेलेश्वर, राधाकृष्ण मंदिर. ओटीचे साहित्य आतमध्ये आहेत, देवळातच मिळेल. आणि इकडे स्कॅन करून तुम्हाला जर माहिती हवी असेल त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून माहिती मिळवू शकता. बाहेरचा परिसर आहे सुंदर. एकदा दापोलीत आल्यानंतर हे मंदिर जे आहे त्यांना भेट देऊनच जा, तुम्हाला एवढं बरं वाटेल इकडे.
आणि दापोली इथून 1 तासावर आहे.